नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघणार आहोत महा TETचा आत्मा म्हणजे त्याचे CDPवरील 30 महत्त्वाचे प्रश्न. CDP खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याचा पार्ट 2 आपण बघत आहोत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1ला सुरू करूया. ब्रुनरच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार ज्ञानाच्या मांडणीचा योग्य क्रम कोणता? ऑप्शन ए संकेतात्मक, दृश्यात्मक, कृतीप्रधान. ऑप्शन बी कृतीप्रधान, दृश्यात्मक, संकेतात्मक. ऑप्शन सी दृश्यात्मक, कृतीप्रधान, संकेतात्मक. ऑप्शन डी कृतीप्रधान, संकेतात्मक, दृश्यात्मक. असे टोटल 30 प्रश्न घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि बघूया जास्तीत जास्त किती मुलं, किती विद्यार्थी गुण घेऊ शकतात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे, व्हिडिओला लाईक देखील करावे आणि कमेंटमध्ये जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल मित्रांनो, फक्त YES टाईप करून आम्हाला सहकार्य करावे. शेवटी 30 पैकी किती गुण येणार आहे नक्की सांगावे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृतीप्रधान, दृश्यात्मक, संकेतात्मक. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद मिळेल. आता इतर गोष्टी बोलणार नाही. प्रश्न क्रमांक 2, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ZPDमध्ये शिक्षकांची किंवा मोठ्या व्यक्तींची भूमिका काय असते? ऑप्शन ए मुलाला पूर्णपणे स्वतंत्र सोडून देणे. ऑप्शन बी मुलाच्या सर्व समस्या स्वतः सोडवणे. ऑप्शन सी तात्पुरता आधार देऊन मुलाला त्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचवणे. ऑप्शन डी मुलावर कडक शिस्त लादून पाठांतर करून घेणे. संपूर्ण व्हिडिओ आपण यावर बोललेलो आहोत. ZPD काय आहे, स्कॅफोल्डिंग काय आहे, तर ते तुम्ही बघू शकता. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. 5 सेकंद आहेत. ऑप्शन सी तात्पुरता आधार देऊन मुलाला त्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचवणे. हे ZPDमध्ये शिक्षकाची असो किंवा मोठ्या व्यक्तीची भूमिका असावी. प्रश्न क्रमांक 3 बघा. गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना आणि हेतू समजून घेण्याची क्षमता कशात मोडते? ऑप्शन ए आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. ऑप्शन बी व्यक्तिंतर्गत बुद्धिमत्ता. ऑप्शन सी भाषिक बुद्धिमत्ता. ऑप्शन डी तार्किक बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर व्यक्तिंतर्गत बुद्धिमत्ता. प्रश्न क्रमांक बघा 4, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत जरा. PDF टेलिग्रामवर मिळेल. उपयोजन प्रश्न आहे. गणिताच्या तासाला शिकलेली बेरीज ही संकल्पना विद्यार्थी दुकानात व्यवहार करताना वापरतो, हे कोणत्या प्रकारचे अध्ययन संक्रमण आहे? ऑप्शन ए क्षितिज समांतर संक्रमण. ऑप्शन बी ऊर्ध्वगामी संक्रमण. ऑप्शन सी धन संक्रमण. ऑप्शन डी द्विपार्श्व संक्रमण. क्षितिज समांतर संक्रमण, ऊर्ध्वगामी संक्रमण, धन संक्रमण, द्विपार्श्व संक्रमण. ऑप्शन सी धन संक्रमण उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 अनुमान दिलेला आहे. समावेशक वर्गामध्ये शिक्षकांनी आपली अध्यापन पद्धती लवचिक ठेवली पाहिजे. त्याचे कारण दिलेले आहे. वर्गातील सर्व मुलांची बुद्धिमत्ता आणि शिकण्याची शैली ही एकसमान असते. ऑप्शन ए आणि आर दोन्ही सत्य आहेत. ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही असत्य आहेत. ऑप्शन सी ए सत्य आहे पण आर असत्य आहे. ऑप्शन डी ए सत्य आहे पण आर सत्य आहे. ए असत्य, आर सत्य. अनुमान आणि कारण व्यवस्थित वाचा. प्रश्न क्रमांक 5चं काय उत्तर राहणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि YES टाईप करावे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे. ऑप्शन सी हे सत्य आहे पण आर असत्य आहे. प्रश्न क्रमांक बघा 6, स्टर्नबर्गच्या बुद्धिमत्तेच्या त्रिघटक सिद्धांतामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? ऑप्शन ए विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता. ऑप्शन बी सृजनात्मक बुद्धिमत्ता. ऑप्शन सी व्यावहारिक बुद्धिमत्ता. ऑप्शन डी शारीरिक हालचाल बुद्धिमत्ता. तर समावेश होत नाही त्यामध्ये शारीरिक हालचाल बुद्धिमत्ता याचा समावेश या त्रिघटक सिद्धांतामध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक बघा 7, गिलफोर्डच्या बुद्धिमत्ता संरचनेमध्ये उत्पादन या घटकात खालीलपैकी काय येते? ऑप्शन ए मूल्यमापन. ऑप्शन बी रूपांतरण. ऑप्शन सी स्मरण. ऑप्शन डी संज्ञान. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे ऑप्शन बी रूपांतरण. प्रश्न क्रमांक बघा 8, प्रगतिशील वर्गामध्ये प्रोग्रेसिव्ह क्लासरूममध्ये मूल्यमापनाची पद्धत कशी असावी? ऑप्शन ए केवळ सत्र अखेर होणारी लेखी परीक्षा. ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर आधारित निरंतर मूल्यमापन. ऑप्शन सी केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांची चाचणी. ऑप्शन डी मुलांची एकमेकांशी तुलना करणारी स्पर्धा. प्रश्न क्रमांक 8 ऑप्शन बी उत्तर राहणार आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर आधारित निरंतर मूल्यमापन. प्रश्न क्रमांक बघा 9, एखाद्या विद्यार्थ्याला बी आणि डी मधील फरक समजत नाही म्हणजे स्मॉल डी
फरक समजत नाही किंवा वाजला तो स्वा वाचतो. लक्षण कशाचे आहे? ऑप्शन ए अवधान दोष, ऑप्शन बी वाचन कौशल्य वैकल्य, ऑप्शन सी लेखन वैकल्य, ऑप्शन डी गणितीय वैकल्य. संपूर्ण लेक्चर झालेलं आहे यावर, आणि यावर हमखास 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. तर ते लेक्चर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आहे 5 मिनिटाचा, 5-7 मिनिटाचा, ते तुम्ही बघू शकता आणि तुमचे पूर्ण मार्क या टॉपिकवरील कव्हर होऊन जाईल. तर यामध्ये आहे ऑप्शन बी डिस्लेक्सिया वाचन वैकल्य. प्रश्न क्रमांक बघा 10. अध्ययन उपपत्ती आणि प्रणेते यांची चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन ए साधक अभिसंधान स्किनर, ऑप्शन बी अभिजात अभिसंधान पावलाव, ऑप्शन सी सामाजिक अध्ययन बँडुरा, ऑप्शन डी मर्मदृष्टीमूलक पियाजे. प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन डी योग्य उत्तर आहे मर्मदृष्टीमूलक पियाजे. प्रश्न क्रमांक बघा 11. कोलबर्गच्या नैतिक विकासाच्या कोणत्या स्तरावर व्यक्ती सामाजिक करार आणि वैश्विक तत्वांचा विचार करते? ऑप्शन ए पूर्व संकेतबद्ध स्तर, ऑप्शन बी संकेतबद्ध स्तर, ऑप्शन सी उत्तर संकेतबद्ध स्तर, ऑप्शन डी परंपरागत स्तर. ऑप्शन सी उत्तर संकेतबद्ध स्तर. प्रत्येक प्रश्नात उत्तर तुम्ही देत असेल असं अपेक्षित धरतो आणि उत्तर देत जातो, आणि शेवटी नक्की स्कोर किती आला ते सांगावे. प्रश्न क्रमांक 12. बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र खालील प्रकारपैकी कोणते आहे? मित्रांनो, हे 4 ऑप्शन आहे, यामधून बुद्ध्यांक मोजण्याचा कोणता सूत्र आहे आपलं झालेलं आहे ते नक्की सांगावे. कमेंटमध्ये नक्की टाईप करा. MACA × 100 म्हणजे ऑप्शन ए मानसिक वय डिवाइड बाय शारीरिक वय गुणिला 100. प्रश्न क्रमांक बघा 13. उपयोजन प्रश्न आहे. एखादी मुलगी बाहुलीशी खेळताना स्वतःशीच मोठ्याने संवाद साधते. वायगोस्की यांच्या मते त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए आत्मकेंद्रित भाषा, ऑप्शन बी खाजगी भाषण, ऑप्शन सी सामाजिक भाषा, ऑप्शन डी गोंधळलेली भाषा. तर हे मित्रांनो ऑप्शन बी खाजगी भाषा आहे, भाषण प्रायव्हेट स्पीच. क्रमांक 14. अनुवांशिकता हे विकासाचे कोणते घटक ठरवते? ऑप्शन ए विकासाची अंतिम सीमा किंवा मर्यादा, ऑप्शन बी विकासाचे पूर्ण स्वरूप, ऑप्शन सी केवळ सामाजिक विकास, ऑप्शन डी फक्त बुद्धिमत्तेचा विकास. ऑप्शन ए विकासाची अंतिम सीमा किंवा मर्यादा. प्रश्न क्रमांक बघा 15. अनुमान दिलेला आहे. शिक्षकाने वर्गात चूक करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा करणे टाळावे, कारण चुका या अध्ययन प्रक्रियेचा एक नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग असतात. ऑप्शन ए आणि आर दोन्ही सत्य असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे, ऑप्शन बी ए सत्य आहे पण आर असत्य आहे, ऑप्शन सी ए असत्य आहे पण आर सत्य आहे, ऑप्शन डी दोन्ही असत्य आहे. व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 15. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए आणि आर दोन्ही सत्य असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. इथे बघा प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या अवस्थेला टोळीपूर्व अवस्था प्री गँग एज असे म्हणतात? आपलं झालेलं आहे. ऑप्शन ए शैशवावस्था, ऑप्शन बी पूर्व बाल्यावस्था, ऑप्शन सी उत्तर बाल्यावस्था, ऑप्शन डी किशोरावस्था. गँग एज प्री गँग एज. ऑप्शन उत्तर देण्यापूर्वी YES टाईप करावे मित्रांनो, सहकार्य करावे. ऑप्शन बी पूर्व बाल्यावस्था. प्रश्न क्रमांक 17. संरचनावाद खालीलपैकी कशावर अधिक भर देतो? ऑप्शन ए शिक्षकाचे व्याख्यान ऐकणे, ऑप्शन बी माहितीचे अचूक पाठांतर करणे, ऑप्शन सी विद्यार्थ्याचा स्वअनुभवातून ज्ञान निर्मितीतील सहभाग, ऑप्शन डी बाह्य बक्षीस आणि शिक्षा. प्रश्न क्रमांक 17चं योग्य उत्तर कमेंटमध्ये तुम्ही दिलं असेल, जे की योग्य उत्तर राहणार ऑप्शन सी विद्यार्थ्याचा स्वअनुभवातून ज्ञान निर्मितीतील सहभाग. प्रश्न क्रमांक बघा 18. एरिक एरिक्सनच्या उपपत्तीनुसार किशोरावस्थेतील मुख्य संघर्ष कोणता असतो? ऑप्शन ए विश्वास विरुद्ध अविश्वास, ऑप्शन बी पुढाकार विरुद्ध गंड, ऑप्शन सी ओळख विरुद्ध भूमिका भ्रम, ऑप्शन डी जवळीक विरुद्ध एकाकीपणा. प्रश्न क्रमांक 18चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी ओळख विरुद्ध भूमिका भ्रम. प्रश्न क्रमांक बघा 19. समायोजन म्हणजे अकोमोडेशन म्हणजे पियाजेच्या मते काय? ऑप्शन ए जुन्या माहितीत नवीन माहिती मिळवणे, ऑप्शन बी नवीन माहितीनुसार जुन्या मानसिक आराखड्यात बदल करणे, ऑप्शन सी फक्त माहितीचे वर्गीकरण करणे, ऑप्शन डी माहिती विसरून जाणे. हा व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे अकोमोडेशन अँड असायमिलेशनवर, ते तुम्ही बघू शकता.
प्रश्न क्रमांक 19 योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, नवीन माहितीनुसार जुन्या मानसिक आराखड्यात बदल करणे. प्रश्न क्रमांक बघा 20, मर्मदृष्टीमूलक अध्ययनात कोणत्या गोष्टीला सर्वाधिक महत्त्व असते? ऑप्शन ए सराव आणि पुनरावृत्ती, ऑप्शन बी परिस्थितीचे संपूर्णतः आकलन, ऑप्शन सी केवळ यांत्रिक कृती, ऑप्शन डी बाह्य प्रलोभन. उत्तर राहणार या प्रश्नाचं ऑप्शन बी, परिस्थितीचे संपूर्णतः आकलन. प्रश्न क्रमांक बघा 21, डिस्कॅल्कुलिया हा दोष खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए वाचन क्षमता, ऑप्शन बी लेखन क्षमता, ऑप्शन सी गणितीय प्रक्रिया आणि आकडेमोड, ऑप्शन डी शारीरिक हालचाली. तर डिस्कॅल्कुलिया गणितीय प्रक्रिया आणि आकडेमोड यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22, विद्यार्थ्याचे पोर्टफोलिओ तयार करणे म्हणजे काय? ऑप्शन ए फक्त त्यांच्या गुणांची यादी करणे, ऑप्शन बी त्याच्या वर्षभरातील विविध कामांचा आणि प्रगतीचा पद्धतशीर संग्रह, ऑप्शन सी त्याच्या कुटुंबाची माहिती गोळा करणे, ऑप्शन डी त्याच्या तक्रारीची नोंद ठेवणे. ऑप्शन बी त्याच्या वर्षभरातील विविध कामांचा आणि प्रगतीचा पद्धतशीर संग्रह. प्रश्न क्रमांक 23, अब्राहम मॅस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध आराखड्यात सर्वोच्च स्थानी कोणती गरज आहे? ऑप्शन ए शारीरिक गरजा, ऑप्शन बी सुरक्षिततेच्या गरजा, ऑप्शन सी आत्मप्रत्ययीकरण, ऑप्शन डी आदर आणि सन्मानाची गरज. तर ऑप्शन सी आत्मप्रत्ययीकरण. प्रश्न क्रमांक 24, शिक्षणाचे अध्यापन सूत्र खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? ऑप्शन ए ज्ञाताकडून अज्ञाताकडे, ऑप्शन बी मूर्ताकडून अमूर्ताकडे, ऑप्शन सी कठीणाकडून सोप्याकडे, ऑप्शन डी विशेषाकडून सामान्यकडे. प्रश्न क्रमांक 24 चालू आहे. YES टाईप केलं नसेल तर टाईप करावे, लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करावे, सबस्क्राईब करावे. प्रश्न क्रमांक 24चा ऑप्शन आहे सी कठीणाकडून सोप्याकडे, हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 25, वर्गातील एखादा मुलगा अतिशय आक्रमक वागत असेल तर शिक्षक म्हणून तुमची पहिली भूमिका काय असेल? ऑप्शन ए त्याला वर्गातून काढून टाकणे, ऑप्शन बी त्याच्या पालकांना शाळेत बोलावून अपमान करणे, ऑप्शन सी त्याच्या या आक्रमक वर्तनामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणे, ऑप्शन डी त्याला कठोर शारीरिक शिक्षा करणे. ऑप्शन सी त्याच्या या आक्रमक वर्तनामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक बघा 26, बेंजामिन ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार टॅक्झॉनॉमी बोधात्मक क्षेत्रातील सर्वात उच्च स्तर कोणता? ऑप्शन ए ज्ञान, ऑप्शन बी विश्लेषण, ऑप्शन सी मूल्यमापन, ऑप्शन डी सृजन. सुधारित आवृत्तीनुसार सांगायचं आहे. तर सृजन, क्रिएटिव्ह. प्रश्न क्रमांक 27, सूक्ष्म अध्यापन ही संकल्पना कोणी विकसित केली? ऑप्शन ए डॉईट एलन, ऑप्शन बी NL गेज, ऑप्शन सी BK पासी, ऑप्शन डी हर्वार्ट. योग्य उत्तर राहणार आहे डॉईट एलन. प्रश्न क्रमांक बघा 28, बालकाचा विकास हा एकात्मतेच्या तत्वावर आधारित असतो याचा अर्थ काय? ऑप्शन ए बालकाचे सर्व अवयव स्वतंत्र काम करतात, ऑप्शन बी का बालक आधी पूर्ण हाताची हालचाल करतो आणि नंतर बोटांची, मग दोन्हीचा समन्वय साधतो, ऑप्शन सी विकास हा केवळ अनुवंशाने ठरतो, ऑप्शन डी बालकाचा विकास हा गणिताप्रमाणे सरळ रेषेत होतो. प्रश्न क्रमांक 28 योग्य उत्तर ऑप्शन बी, बालक आधी पूर्ण हाताची हालचाल करतो आणि नंतर बोटांची, मग दोन्हीचा समन्वय साधतो. प्रश्न क्रमांक बघा 29 अनुमान आहे. मुलांच्या खेळण्याच्या लिंगाधारित वाटप नसावे. ऑप्शन ए उदाहरणार्थ मुलींना बाहुली, मुलांना गाडी, कारण अशा प्रकारची वागणूक मुलांमध्ये सामाजिक प्रतिमा स्टेरिओटाइप्स निर्माण करते. ऑप्शन ए सत्य आहे पण आर असत्य आहे, ऑप्शन बी ए असत्य आहे पण आर सत्य आहे, ऑप्शन सी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे, ऑप्शन डी दोन्ही विधाने चुकीची आहेत. व्यवस्थित बघा अनुमान कारण, व्यवस्थित ऑप्शन बघा आणि काय उत्तर आहे नक्की सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 30 शेवटचा चालू आहे. 30पैकी किती गुण येणार आहे नक्की सांगायचे आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे. प्रगत संघटक प्रतिमान ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल कोणी मांडले? ऑप्शन ए डेव्हिड आसुबेल, ऑप्शन बी जॉरम ब्रुनर, ऑप्शन सी कार्ल रॉजर्स, ऑप्शन डी जीन पियाजे. 30पैकी किती गुण येणार आहे नक्की सांगावे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की यस टाईप करावे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए डेव्हिड आसुबेल. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. शेवटपर्यंत यासाठी धन्यवाद.